नमस्कार. टॉक इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण दौंड शहरामध्ये आहोत. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दौंड तालुका अध्यक्ष सचिन कुलते हे आपल्यासोबत आहेत. तर जे जे लोकसभा निवडणुकी संदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. तर लोकसभा निवडणुकी संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे? बारामती लोकसभा मतदारसंघ आणि त्यामध्ये असणारा हा दौंड तालुका. दौंड तालुक्यावर गेली 50 वर्ष असेल तर ते आज पवार कुटुंबियांचं वर्चस्व आहे आणि गेली कित्येक वर्ष ह्याच कुटुंबातील अदून बदून खासदार इथे निवडून आलेले आहेत आणि दौंड तालुका देखील निर्वाधपणे त्यांच्या मागे पाठीशी उभा राहिलेला आहे. परंतु दौंड शहराच्या बाबतीत आणि तालुक्याच्या बाबतीत विकासापासून दौंड तालुका आणि शहर हे वंचित ठेवलेलं आहे. आज जर बारामती तुम्ही विकास पाहिला असेल आणि त्यांचे लोक सांगत असतात की बारामतीचा विकास बघा, म्हणजे आज जर सांगायचं आहे की बाबा तुम्ही फक्त बारामतीचा विकास केलाय दौंड तालुक्याचा का इतर तालुक्या या मतदारसंघामध्ये 6 तालुके आहेत, फक्त बारामती सोडला तर बा इतर तालुक्यामध्ये सगळेच तालुके हे विकासापासून वंचित आहेत. निवडून येणाऱ्या खासदारांकडून आपली अपेक्षा काय? निवडून येणाऱ्या खासदाराकडून मी आता तेच विषय सांगितला की बाबा गेली 30-40 वर्ष हे यांच्यावर त्यांची सत्ता आहे. आता अपेक्षा एवढे आहेत की आता काय सांगू, कुठून सुरुवात करायची कुठं शेवट करायची ही मोठी अडचण आहे. तर माझं म्हणणं आहे की या दौंड शहर आपलं जंक्शन शहर आहे. इथे इथून बऱ्याचशा गाड्या रेल्वेच्या आपण भारत देशामध्ये जात असतात आणि कित्येक वर्ष दौंडकरांची मागणी की बाबा हे दौंड आपलं पुणे डिव्हिजन मध्ये जावं आणि योगायोगाने आता ते झालेलं आहे, परंतु त्याचं उपनगर झालेलं नाही आणि हजारो लोक दौंड पुणे अपडाऊन करत असतात, परंतु त्यांना जाण्याची व्यवस्था नाही. मग लोकलसाठी म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी दौंडकरांना झगडावं लागलंय, तेव्हा ती गोष्ट मिळाली. आज देखील दौंडकरांना पुण्याला जाण्यासाठी गाड्यांची वाट बघावं लागते आणि आता गाड्यांची अशी अवस्था झालेली आहे की सगळे स्लीपर क्लोज आहेत ना, ते सगळे एसी झालेत आणि ज्या अपडाऊन करायला माणसाला पण जाताना खूप अडचणी होतात आहे आणि जे एसी मध्ये बसलेले आहेत त्यांना देखील प्रवाशांना देखील आपल्या दौंडकरांचा त्रास होतो. कारण करणार काय की यायची सोयच दौंडकरांना पुण्याला जायची नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं इथं शिक्षण व्यवस्था इतकी अतिशय वाईट अवस्था आहे. कारण इथे पोरांना जर 12वी झाल्यानंतर काय करायचं हा मोठा विषय आणि 12वी झाल्यानंतर मग दौंडला जायचं, दौंडला राहायचं, पुण्याला जायचं की नगरला जायचं किंवा इथं शेजारी असलेला तालुका बारामती असेल किंवा श्रीगोंदा तालुक्यात या तालुक्यामध्ये या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जावं लागतंय. म्हणजे ही खूप दयनीय अवस्था या दौंड तालुक्याची करून ठेवलेली आहे. याला सर्वस्वी जबाबदार हेच आहेत. मनसेची भूमिका काय असेल? निश्चितपणे मनसे एक चांगली भूमिका या बारामती तालुका मतदारसंघामध्ये घेणार आहे. कारण राजसाहेबांना मांडणारा देखील खूप मोठा मतदार या मतदारसंघामध्ये आहे आणि खडकवासला असेल, बारामती असेल, दौंड असेल, जेजुरी असेल, या सगळ्या भागामध्ये मनसेला मांडणारा खूप मोठा वर्ग आहे. एक तरुणाची एक मोठी फळी आहे आणि आज आम्हाला जर राजसाहेब जो आदेश देईल त्या आदेशाचे पालन करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. ज्या दिवशी आम्हाला राजसाहेबांनी आदेश दिला की आपल्याला आपला उमेदवार आहे किंवा आपली पुढची काही भूमिका असेल ती निश्चितपणे या 2 दिवसामध्ये राजसाहेब आमची भूमिका जाहीर करतील आणि त्यानंतर आम्ही ती भूमिका निश्चितपणे आपल्याला तुम्हाला सांगू. दौंड तालुक्याचे मनसे अध्यक्ष सचिन कुलते यांनी की दौंड शहराचा विकास व्हावा, शैक्षणिक संस्था याव्यात आणि दौंड शहर हे विकासाच्या दृष्टीने विकसित व्हावं. जे राजसाहेब त्यांना आदेश देतील त्या आदेशाचे पालन करणार आहोत. कॅमेरा पर्सन रोहित पाडळेसह मी संतोष जाधव, टॉक इंडिया, दौंड. अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.